सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, तसेच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय। आणि सामन्याला सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे साई चरण वावरचा संघ तर दुसरीकडे फलंदाजी मार्कवर दोन सलामीवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात। शनिदेव कृपा आगाशी टेंबीपाडा नगरीतील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। बहुत ही बेहतरीन दोनों ही टीमें। मृदुल जी, आज पूरे दिन भर में बहुत ही बेहतरीन खेल हुआ है, आपने यूट्यूब पे देखा ही होगा। कल भी हमने सुना था आपको, बहुत ही बेहतरीन आवाज है आपकी। थोड़ी देर में मैच शुरू होने जा रहा है। मृदुल जी, आप कुछ क्या कहना चाहेंगे मृदुल जी इस टूर्नामेंट के बारे में? यस, नक्कीच ह्या टूर्नामेंट बद्दल पाहायला गेलं तर पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ह्याबद्दल देखील रवी सर आपण चर्चा करूया, परंतु मॅचच्या दिशेने वळतोय जिथे पहिल्या चेंडूवर धावसंख्या 2 धावेने वैयक्तिक खातं खोलत असताना आपल्याला पाहायला मिळतं सांघिक खातं खोललं जात आहे। लेगबाईचा इशारा येतोय, अर्थातच सांघिक धावसंख्या या ठिकाणी 2 धावेने चांगली सुरुवात। वन शॉट पंच मयूर मांगेला या ठिकाणी आम्हाला दर्शवत असताना पहिल्या चेंडूवर सिंगल धाव येत असताना पाहायला मिळतं। 2 सलामीवर बॅटर आहेत आणि दोन्ही खेळाडू आपण पाहायला गेणार रवी सर, दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे। एकीकडे सिद्धेश पाटील सिद्धूला पाहतोय तर दुसरीकडे आकाशला आपण पाहतोय। पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू, या वेळेला सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न या वेळेला सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। जो रन चुराए ना उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुराए ना उसको मंचुरन कहते हैं। पहिल्या दोन चेंडू मध्ये 3 धावा धावफलकावर रवी सर। सही कहा आपने सर। पहले 2 गेंदों में 3 रन बन चुके हैं बिना किसी नुकसान के, तो अच्छी शुरुआत मानी जाएगी शनिदेव टेंबीपाड़ा टीम और उनके सामने है साई चरण 9192, तो एक अच्छी शुरुआत मानी जाएगी। और एक शाम का समय है, फ्लड लाइट्स ऑन है, काफी ब्राइट हो चुका है, तो इसमें खेलने का एक अलग ही मजा होता है। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर से शॉर्ट पिच गेंदी से खेलना चाहते थे फील्डर, उसके गेंदबाज खुद उसके नीचे गए, लेकिन गेंद गिरी नो मैंस लैंड में। जब तक फील्ड होगी दोनों ही बल्लेबाजों ने भागकर 2 रन पूरा कर लिया। यस, नक्कीच। आणि की त्यांचे चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना पाहायला मिळतो। स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी चांगला प्रयत्न केला होता, परंतु सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना 2 धावा क्षमा असावी, 5 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ होतोय। एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल आतापर्यंत आगाशी टेंबीपाडा शनिदेव संघ आपण पाहतो। पुन्हा एकदा तोच प्रयत्न उंच हवेत आहे, यावेळेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय, कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही, झे टिपला या ठिकाणी आणि या ठिकाणी संपलाय खेळ सिद्धेश पाटील सिद्धू यांचा। क्षमा असावी, सिद्धू आता येतोय रवी सर। दक्ष होता सलामीवर बॅटर, कारण बऱ्याच वेळा आगाशी टेंबीपाडा संघ म्हटलं तर 2 सलामीवर बॅटर ही जोडी फेमस आहे, परंतु दक्ष यावेळेला बॅक टू द डगआउट। सिद्धेश पाटील खऱ्या अर्थानं आगाशी टेंबीपाडा आज मोठ्या नजरेने ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू सिद्धेश पाटील आता नवीन फलंदाज येत असताना पाहायला मिळतो। चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो, एक चांगला मोठा कमबॅक करून दिलाय। पहिले 4 चेंडू 5 धावा धावफलकावर। तो मृदुल जी, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक लगाया था दक्ष ने, लेकिन आपने ध्यान दिया होगा कि एयर जरा भी नहीं थी। अगर जरा भी हवा होती तो गेंद बाहर चली जाती। तो दक्ष काफी नाराज थे अपने उस स्ट्रोक से, जो कि 6 में तब्दील होनी चाहिए थी। परफेक्ट मिडल हुआ था वो गेंद, लेकिन थोड़ा सा किस्मत का साथ नहीं मिला। और गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अनिकेत अपनी टीम के लिए। 4 गेंदों में 5 रन देकर 1 विकेट हासिल किया है उन्होंने अभी तक। नक्कीच। आणि गोलंदाजीमध्ये बर्फत आपण पाहिलं गेलं तर परिवर्तन करत असताना पाहायला मिळतं, थोडासा कुठेतरी स्लोवर डिलिव्हरी होता। पहिले 4 चेंडू 5 धावा धावफलकावर। नवीन बॅटर डावकारू फलंदाज सिद्धेश पाटील एक मोठा खेळाडू म्हणून नक्कीच आगाशी टेंबीपाडा पाहत असेल, एक आशाभूत नजरेने यावेळेला पूर्णतः डगआउट सिद्धेश पाटील यांच्याकडे पाहत असेल आणि तो खेळाडू यावेळेला आपण पाहतोय। बहुत ही अच्छी गेंद अनिकेत की,
डॉट बॉल के रूप में। तो अच्छा कमबैक है, विकेट लेने के बाद तुरंत ही उन्होंने एक डॉट बॉल की जड़ से पकड़ के रखा है विकेट पे बल्लेबाजों को। नए बल्लेबाज आए हैं सिद्धेश दक्ष की जगह लेने। अनिकेत तैयार अपनी अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर से। लो फुल टॉस गेंद थी, बल्ले पे गेंद आई नहीं, सीधा गई कीपर के हाथों में डॉट बॉल के रूप में। तो बहुत ही बेहतरीन ओवर माना जाएगा मृदुल जी। एक ओवर की समाप्ति के बाद 5 रन 1 विकेट के नुकसान पर। क्या कहना चाहेंगे मृदुल जी इस ओव्हर के बारे में? रवी सर, आपण चर्चा करूया त्या अगोदर दुसऱ्या फेरीतील विजयी संघ आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचे विनंती असेल, जिथे चिठ्ठ्या उडवल्या जातील विनंती असेल। दुसऱ्या फेरीतील विजयी संघ आपण यायचे त्वरित कॉम्बॉक्सच्या दिशेने। संघनायक आपल्याला विनंती असेल, पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय, जिथे पहिले 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त। 5 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। असं म्हटलं जातं ना की अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं। म्हणूनच संघर्ष हा यावेळेला करावा लागेल, कारण आतापर्यंत एक चांगली सुरुवात करून दिली होती रवी सर, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली, धावांना रोख लगावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगले गेंदबाज आए हैं रौनक राइट आर्म ओवर से। रौनक की पहली गेंद, इसे खेल दिया है, फाइन लेग की दिशा में गेंद जा रही है। जब तक उसे फील्ड करेंगे 2 रन भागकर पूरा कर लिया दोनों ही बल्लेबाजों ने। अच्छा थ्रो आया है, तीसरा लेना चाहते हैं, रनआउट का मौका बन सकता था, लेकिन बहुत ही बेहतरीन तरीके से रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिली। और इस 3 रन के साथ टीम की रन संख्या बढ़कर हो चुकी है 8 रन 1 विकेट के नुकसान पर। या नक्कीच चांगल्या कलात्मकतेने खेळलेला हा फटका। 3 धावा पहिल्याच चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतात। रौनक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं, ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय। तर दुसरीकडे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, अर्थातच काय तर गोलंदाज यावेळेला थोडासा कुठेतरी डोकंदुखी असेल। समोर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, एकीकडे सिद्धेश पाटील यांना आपण पाहतो सिद्धू, दुसरीकडे आकू या नावाने भरपूर असं प्रेम मिळतो। तो आकाश देखील तितक्याच ताकदीचा तुल्यबळ असा खेळाडू आहे। सही कहा आपने। और रौनक एक हुनरबाज गेंदबाज है, काफी बार हमने देखा है उनको खेलते हुए, और उनके सामने एक बेहतरीन बल्लेबाज सिद्धेश। बहुत ही अच्छा मुकाबला होगा। रौनक की अगली गेंद राइट आर्म ओवर से, शॉर्ट पिच गेंद, इसे खेलना चाहते थे शॉर्ट फाइन लेग के ऊपर से, लेकिन उनके हाथों में गई गेंद और ये आउट करार दिए जाएंगे। बहुत ही बेहतरीन कैच पकड़ा है वहां पे शॉर्ट फाइन लेग पे, और इसी के साथ ये विकेट गिरता हुआ डीजे। आता 12 नए वाजले, जाणार आम्ही। और बहुत ही अच्छी गेंद थी, इसे खेलना चाहते थे शॉर्ट फाइन लेग के ऊपर से, हम देख सकते हैं, लेकिन बहुत ही बेहतरीन फील्डिंग मानी जाएगी वहां पर। बहुत ही बेहतरीन कैच पकड़ा, अपने आप को संभाला वहां पर, और सिद्धेश को भेजा पवेलियन में। सिद्धेश की जगह लेने आए हैं विनीत। काफी उम्मीदें होंगी इनकी कप्तान से। नक्कीच विनीत एक यंगस्टर खेळाडू म्हणून आज आपण पाहतो आकाशी नगरीतील हा खेळाडू आपल्याला पहिला चेंडू यावेळेला पॉइंट डोक्यावरनं सिंगल धाव घेतली जातं। सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतात। परंतु कुठेतरी आतापर्यंत आपण पाहायला गेलं ना तर आकाशी संघ थोडासा कुठेतरी बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय। चला विजयी संघ, दुसऱ्या फेरीतील विजयी संघ आपण यायचे त्वरित कॉम्बॉक्सच्या दिशेनं। आपल्याला पुन्हा पुन्हा कॉल दिला जातोय संघनायक, आपण त्वरित या। बहुत ही बेहतरीन गेंद, बहुत ही बेहतरीन गेंद रौनक की मानी जाएगी। क्लीन बोल्ड कर दिया वहां पर। कम ऑन डीजे। बाजी हम देख रहे हैं स्लो मोशन में, बहुत ही अच्छी गेंद की थी, रिवर्स हुए थे, स्विच हिट करना चाहते थे, सीधा गिल्लियों में डाला और क्लीन बोल्ड कर दिया। तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी मानी जाएगी रौनक की, और एक अच्छा मुकाबला खेला जा रहा है दोनों टीमों के बीच। जो भी टीम ये मैच जीतेगी अगले फेरी में प्रवेश करेगी, और एक बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट विरार के इस ग्राउंड पर खेला जा रहा है। नक्कीच रवी सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, परंतु दुसरीकडून देखील विनीत यांची चुकी होत असताना आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा तीच चुकी घडली जाते का? चौथा गडी बॅक टू द डगआउट मध्ये परतावत असताना जसा प्रथमेश येतोय तसा पुन्हा एकदा परताळतोय। एसडीजे
不再写成。 बेस्ट डीजे वर्क बाय डीजे ASC सूरज भाई हमारे साथ मौजूद हैं। तो रौनक ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है अपनी टीम के लिए अभी तक। साई चरण 9192 और रौनक ऑन अ हैट्रिक। इस ओवर में 3 विकेट ले चुके हैं लेकिन अब वो हैट्रिक पे हैं। उनके सामने जो बल्लेबाज आ रहे हैं श्रवण। तो रौनक की इस ओवर की आखिरी गेंद होगी, क्या हैट्रिक ले पाएंगे या नहीं ये देखना अभी बाकी है। यस, नक्कीच हॅट्रिकवर आहे। ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आतापर्यंत प्रभावित करून सोडले, परंतु चांगला कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। पहिला चेंडू सिंगल धाव, सिंगलच्या डबलमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं जात आहे। दुसरीकडून आगाशी टिंबीपाडा संघ आपण सर पाहायला गेल्यानंतर चांगली रनिंग द बिटवीन आपल्याला पाहायला मिळतं। चांगल्या आतापर्यंत धावा डबलमध्ये घेत असताना पाहायला मिळतं। 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, जिथे धावा संख्या आतापर्यंत 12 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतोय। तो बहुत ही अच्छी गेंदबाजी की है साई चरण की टीम ने। बैकफुट पे रखा है शनिदेव टेम्बीपाड़ा टीम को। अब तक हम देख सकते हैं दक्ष जिन्होंने अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, कुछ उम्मीदें थी उनसे, 4 गेंद खेलकर 5 रन बनाए थे। और 2 ओवर हम देख सकते हैं अनिकेत और रौनक की बेहतरीन गेंदबाजी की है। दोनों ही गेंदबाजों ने 4 विकेट हासिल किए हैं अपने दोनों ही ओवरों में। अब आखिरी ओवर लेकर आएंगे साई चरण टीम के तरफ से। चला विनंती असेल दुसऱ्या फेरीतील विजयी संघ दुसरीकडून सर आतापर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर आकाश आतापर्यंत एकाकी झुंज देत असताना पाहायला मिळते। एकाकी आतापर्यंत लढतोय आणि हाच प्रयत्न यावेळेला झेळ सुटला जातो। आकाशाने एक सुवर्ण संधी, आकाशांचे प्रयत्न आपण पाहायला गेलं तर चांगला प्रयत्न आतापर्यंत संघाला एक स्वतःच्या जिम्मेदारीने खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळतो। म्हणजे आकाश एकच चेंडू आतापर्यंत 2 षटकांचा खेळ होतो, जिथे आपण पाहायला गेलं तर सलामीवर म्हणून हा फलंदाज आला होता। 1 चेंडू 3 धावांवर आतापर्यंत खेळत होता। पहिले आता 2 चेंडू खेळतो, 2 चेंडू 5 धावा वैयक्तिक, म्हणजे एकाकी झुंज देतोय। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। अगली गेंद इनसाइड एज लगी, थर्ड मैन को बीट करते हुए गेंद जा रही है बाउंड्री लाइन के पास और अच्छी फील्डिंग वहां पर। जब तक फील्ड करेंगे दोनों ही बल्लेबाज आसानी से 2 रन। अंपायर का इशारा आता हुआ लेग बाई का, बैट पे नहीं लगी थी। रवि सर 1 मिनिट थांबवतोय। दुसऱ्या फेरीतील संघ यंगस्टार पापडी संघ, रामरतन आणि काजू 11 संघ आपण यायचे त्वरित आले का? यस, थँक्यू। यशराज हैं गेंदबाज। यशराज की अगली गेंद राइट आर्म राउंड से शॉर्ट पिच गेंद, इसे खेलना चाहते थे फाइन लेग के ऊपर से लेकिन गई उनके हाथों में और विकेट का होगा पतन। डीजे सुजल येतोय। सुजल ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे, एक अपकमिंग यंगस्टर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु संघ आतापर्यंत थोडासा कुठेतरी संकटात आपल्याला पाहायला मिळतोय। सुजल पहिल्या चेंडूवर प्रेशर रिलीज केला जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं, चेंडूला गॅदर केलं जातं। या ठिकाणी 2 धावा सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड केल्या जातात। आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय, अर्थातच 16 चेंडूंचा खेळ होतो। 18 धावा धावफलकावर, 5 गडी आतापर्यंत बैक टू द डगआउट में परतालतात। आने वाले 2 गेंदों में बड़े स्ट्रोक्स लगाने होंगे अगर एक सम्मानजनक स्कोर पे अपनी टीम को लेके जाना है। 16 गेंदों में 18 रन हो चुके हैं। यशराज की अगली गेंद राइट आर्म राउंड से फुल टॉस गेंद है, इसे खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा में। फील्डर उसके नीचे आते हुए और एक कैच वहां पे ड्रॉप हुआ है। थोड़े से निराश होंगे यशराज।
रनआउट का मौका बन सकता था, अंपायर का इशारा नहीं, कुछ भी नहीं किया गया है। 2 रन भागकर आसानी से पूरा कर लिया दोनों ही बल्लेबाजों ने। फुल टॉस गेंद थी, हम देख सकते हैं स्लो रिप्ले में। शानदार गेंदबाजी अभी तक यशराज की मानी जाएगी। 5 गेंदों में सिर्फ 6 रन खर्च किए हैं और एक बहुत ही बड़ा विकेट हासिल किया उन्होंने इस ओव्हर में। यस, नक्कीच शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आतापर्यंत 20 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळते। यशराज यांनी देखील एक प्रभावित करून सोडले, परंतु दुसरीकडे सुजल यांच्या देखील बॅटमधून आतापर्यंत धावा येत असताना पाहायला मिळतात। शेवटचा चेंडूचा खेळ बाकी 20 धावा 18 चेंडूंचा खेळ होतोय। हानाचा कॉल, परंतु धावचितच्या रूपाने परताळावा लागेल। 18 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावा संख्या धाफळकावर 20 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 21 धावेंचा आव्हान धाफळकावर पाहायला मिळतो। परंतु येतोय पुन्हा एकदा मयूर डीजे मॅनच्या दिशेनं। ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं। ASC हमने 4 दिन से देख रहे हैं, बहुत ही बेहतरीन तरीके से इस टूर्नामेंट का संभाल के रखा है। काफी अच्छा साउंड सिस्टम, और जल्द से जल्द मैच को शुरू किया जाए। दोनों ही टीमों से निवेदन है, और भी मैचेस खेले जाने बाकी हैं अभी इस ग्राउंड पर। बाय होती त्यांना नेक्स्ट मॅच ही फर्स्ट आहे, नेक्स्ट आणि थर्ड हे लिहून ठेव तुझ्या नंतर। चला, यापुढील होणारा सामना यंगस्टार पापरी विरोधामध्ये कार्तिक 11चा संघ। दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे टॉस की बॉसच्या दिशेनं। यंगस्टार पापडी विरोधात कार्तिक 11, टॉस की बॉसच्या दिशेने आपण सामन्याच्या दिशेने रविसर वळतोय, जिथे आपल्याला पाहायला मिळते येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 21 धावेंचा आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं। परंतु शनिदेव टिंबीपाडा नगरीतील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये तितकाच माहीर आहे, परंतु आज काय करेल लक्ष आपण पाहायला गेलं तर छोटंसं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं धाफळकावर, परंतु कशा प्रकारे टार्गेट चेस केला जाईल हे देखील पाहायला मिळेल। ती येणारी काय वेळ दर्शवेल, तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा मैचच्या दिशेनं। बहुत ही बेहतरीन तरीके से गेंदबाजी की, तो उम्मीद होगी उन्हें बल्लेबाजी भी वैसी करनी होगी, लेकिन जो उनके सामने की टीम है शनिदेव टिंबीपाड़ा, वो भी एक बेहतरीन टीम है। 21 रन 18 गेंदे। कई बार हमने देखा इस ग्राउंड पे लो स्कोरिंग गेम भी डिफेंड किए जा सकते हैं अगर फील्डर का साथ हो, क्योंकि तब फील्डिंग इंपॉर्टेंट हो जाती है। गेंदबाज तो अपना काम करेगा ही, फील्डर ने अगर साथ दिया तो लो स्कोरिंग गेम में भी मजा आता है। देखते हैं ये मैच किस तरफ जाएगा। साई चरण अब चेस करने उतरे हैं शनिदेव टिंबीपाड़ा के गेंदबाज। पहली गेंद लेकर शॉर्ट पिच गेंद, इसे कट कर दिया है पॉइंट की दिशा में। जब तक फील्ड करेंगे दोनों ही बल्लेबाज आसानी से भागकर 1 रन पूरा कर लिया। 2 सलामीवर बॅटर आपण पाहतो, एकीकडे तुषार आहे, दुसरीकडे रोनक। पहिला चेंडू सिंगल धाव, आकाश गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय। 2 अपकमिंग यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं। सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पंच आपण पाहतोय गंभीर पाटील। 2 चेंडू 3 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात, आणि या धावा खऱ्या अर्थानं रविसर आपण पाहायला गेल्यानंतर डोकंदुखी देखील तितक्याच ठरणारे असतील, कारण टार्गेट आपण पाहायला गेलं तर छोटासा टार्गेट आपल्याला धाफळकर पाहायला मिळतोय। 22 धावांचं आव्हान धाफळकर,
पहिल्या दोन चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत धावफलकावर. चांगली फलंदाजी केली जाते यावेळेला. प्रॉपर टायमिंग केला जातोय. कलात्मकतेने भरलेला शॉट यावेळेला सीमारेखा पार 4 धावांसाठी. चांगली गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. पहिले 3 चेंडू 7 धावा आतापर्यंत धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि आकाश एक अष्टपैलूच्या ख्यातीमध्ये ओळखला जाणारा आज आगाशी नगरीतील हा खेळाडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू हाताळला जातो. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेनं पुन्हा एकदा सिंगल धाव. आणि हे रवी सर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जातं. पहिले 5 चेंडू 1 to go चा इशारा. पहिल्या 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 8 धावा. धावफलकावर येणारे 18 चेंडू मध्ये 22 धावांचं टार्गेट धावफलकावर पाहतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडू येतोय. स्वतःला यावेळेला म्हणतोय आकाश की ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. क्या बात है मृदुल जी. यंगस्टार पापडी संघ आपण यायचे. गणेश काकड सर कर्णधारांना पाठवायचे विनंती असेल. टॉस की बॉसच्या दिशेने यायचंय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षक यावेळेला कोणत्याही प्रकारची चुकी घडली जात नाही. पहिला गडी बॅक टू द डगआउट. बेहतरीन बाएं हाथ के गेंदबाज. पहली गेंद पर आउटसाइड एज लगी और कीपर के हाथों में गई. एक बहुत ही सुंदर कैच पकड़ा वहां पर दक्ष ने और इसी के साथ चलता किया तुषार को. तो अच्छी गेंदबाजी मानी जाएगी सिद्धेश की. अगर सिद्धेश ये ओवर टाइट करते हैं तो आखिरी ओवर में बहुत ही रोमांचक मुकाबला हो सकता है. बाएं हाथ के गेंदबाज है सिद्धेश. सिद्धेश तैयार अपनी अगली गेंद लेकर. बाएं हाथ से बहुत अच्छी गेंद सिद्धेश की. लॉन्ग ऑफ की दिशा में खेला है. फील्डर वहां पर मौजूद. जब तक थ्रो करेंगे दोनों ही बल्लेबाजों ने आसानी से भागकर 2 रन पूरा कर लिया. येस नक्कीच 2 धावा येतात यावेळेला. खऱ्या अर्थानं आज डोकंदुखी ठरत असताना पाहायला मिळतं. म्हणजे धाव अगदी कोऱ्यानं ओढत असताना आतापर्यंत 10 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर सिद्धेश पाटील आहे. सिद्धू मध्ये देखील एक तितकीच मोठी क्षमता आहे आणि त्या क्षमतेला आता खऱ्या अर्थानं साजेसा खेळ करावा लागेल. आतापर्यंत धावफलक 10 धावा धावफलकावर 1 गडींच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू. सिंगल धाव घेतली जाते. सिंगलच्या डबल मध्ये हा ना कॉल दिला जातोय. लवचिकची संधी बनते का, परंतु यावेळेला दक्ष चुकी करतोय. यष्टी रक्षकाकडून यावेळेला चुकी घडली जाते. आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये चुकी घडते ना त्या वेळेला मात्र एक दगडी चाळमधून आवाज येतो की खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आणि हेच दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चुकी घडली जाते. ज्या वेळेला संधी मिळते त्या वेळेला आगाशी टिंबीपाडा शनिदेव संघ मात्र आज आपण पाहायला गेलं तर संधीचं सोनं करताना आपल्याला पाहायला मिळत नाही. रवि सर बहुत सही कहा सर. और सिद्धेश तैयार अपनी अगली गेंद लेकर. बहुत ही अच्छी स्लो लेग कटर की गेंद थी. बल्ले पे गेंद आई नहीं, सीधा गई कीपर के दस्तानों में डॉट बॉल के रूप में. तो अच्छी गेंदबाजी अभी तक चल रही है सिद्धेश की. 4 गेंदें कर चुके हैं. 4 गेंदों में 4 रन ही दिए हैं अभी तक.
नक्कीच चांगला प्रयत्न एकाकी झुंजत येत असताना पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षकाची तितक्याच मोठ्या प्रमाणात साथ मिळत नाही आणि त्या कारणास्तव अतिरिक्त धावा देखील येत असताना पाहायला मिळतात. लोअर फुलटाचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न होता, परंतु चेंडू जातो यावेळी लॉंगऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा चुकी घडली जाते, यावेळेला आकाश आहे, या अगोदर दक्ष होता आणि ही चुकी पुन्हा पुन्हा घडते आणि अतिरिक्त धावा. पुन्हा एकदा 2 धावेने धावफलक बदललं जातं. आतापर्यंत 14 धावा धावफलकावर, 5 चेंडूंचा खेळ होतोय. एक चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतोय. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी सिद्धेश की. सिद्धेश तैयार अपनी अगली गेंद लेकर. बहुत ही अच्छी गेंद सिद्धेश की, सीधा गई है, फील्डर के हाथों में रनआउट का मौका बन सकता था. डायरेक्ट हिट लगी है और अंपायर का इशारा आता हुआ OUT आउट. डीजे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 7 धावेंची गरज धावफलकावर. म्हणजे ज्या वेळेला चुकी घडली होती, दक्ष कडून चुकी घडली आणि त्यानंतर आकाश कडून चुकी घडली, परंतु यावेळेला सुजल आज स्वतःला म्हणत असताना पाहायला मिळतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. सामना रवी सर अजून देखील जिवंत आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 7 धावा अजून देखील धावफलकावर लगावायच्या आहेत. मैंने आपको पहले ही कहा था मृदुल जी, इस मैच में अगर जान फूकनी है तो फील्डरों को, जो फील्डिंग कर रहे हैं उनको एक मेहनत करनी होगी और वैसा ही हुआ है. कुछ 6 गेंदे 7 रन. बहुत ही क्रूशियल मैच फंसा है अभी, आसान नहीं होगा. फ्लड लाइट में और थोड़े से ड्यू तो होगा ही ग्राउंड पर. 6 गेंदों में 7 रन बनाने हैं साई चरण 9192 को आगे के मुकाम पर जाने के लिए. नक्कीच साहिल गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतो. दुसरीकडे यशराज नवीन बॅटर आहे, तर रोनक 2 चेंडू 1 धावेंवर आतापर्यंत खेळत असताना पाहायला मिळतोय. परंतु साहिल ह्या गोलंदाजामध्ये देखील क्षमता आहे आणि त्या क्षमतेला यावेळेला साजेसा खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. गाव कप मध्ये बऱ्याच वेळा ह्या खेळाडूला पाहिलाय, परंतु आज ह्या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानामध्ये हा खेळाडू इतिहास घडवून देईल का? येणारे 6 चेंडू मध्ये 7 धावेंची गरज. पहली गेंद राइट आर्म ओवर से, लो फुटॉस गेंद है, इसे खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा पर. थ्रो आया है विकेट कीपर के पास, रनआउट का मौका हो सकता है. अंपायर का इशारा आना बाकी. अंपायर ने टीवी अंपायर को रिफर किया है. थर्ड अंपायर इसे चेक करेंगे मृदुल जी, देखते हैं क्या होगा. यस, नक्कीच हा गडी जर का गमावला तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येणार आहे. दुसरीकडून देखील प्रयत्न तितकाच चांगला होता. म्हणजे रोनक, यशराज चांगली रनिंग बिटवीन द विकेट आतापर्यंत पाहायला मिळतं, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतरचा डायरेक्ट हिट सिद्धेश पाटील यांचा स्टंपवर आपल्याला पाहायला मिळाला. परंतु येणारी खाळवेळ ते देखील दर्शवेल. आतापर्यंत ज्या प्रकारचा सामना राहिलाय, म्हणजे 6 चेंडू 7 धावेंची गरज असताना यावेळेला किती धावा येतात ह्यावर मात्र प्रत्येक प्रेक्षकाची नजर आमच्या टेक्निकल टीम सोबत असेल. थोड़ी देर में थर्ड अंपायर चेक कर रहे हैं. मैंने पहले ही कहा था मृदुल जी, इस मैच को अगर जीतना है फील्डिंग वाली टीम को तो सभी जो ग्राउंड के फील्डर हैं उन्हें एक होकर एक मेहनत करनी होगी. बल्लेबाजी भी अभी तक अच्छी चल रही है. देखिए हम टीवी पे देख सकते हैं, एक इंटरनेशनल व्यू है, डीबीएन की तरफ से बहुत ही मेहनत किया गया है. आप देखिए थर्ड अंपायर इसे चेक कर रहे हैं. हालो 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 चेक. हालो चेक. यस, थँक्यू डीजे. यस, OUT आउट. गडी बाद आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येत असताना पाहायला मिळत आहे. मुकाबला चल रहा है शनिदेव टेम्बीपाड़ा बनाम साई चरण 9192
लग रहा था थोड़ा वन साइडेडली होगा, लेकिन बहुत ही बेहतरीन फील्डिंग की है शनिदेव टेम्बीपाड़ा की टीम ने। आने वाले 5 गेंदे बहुत ही रोचक होगी मृदुल जी। यस, नक्कीच येणारे 5 चेंडूमध्ये 6 धावेंची गरज, परंतु साहिल ह्यावर देखील नजर दिली जाईल। दुसरीकडे अनिकेत आहे, अनिकेत ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच क्षमता आहे। चांगली गोलंदाजी हाताळली जाते, सुरेख लाईन लेन टप्पा पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने पुश केला जातोय। पुश करो खुश रहो अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साई चरण संघाची। तर दुसरीकडून 2 हात उभे करून आगाशीचा संघ टेंबीपाडा नगरीतील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। येणारे 4 चेंडूमध्ये 5 धाव्यांची गरज। काय सामना रंगतोय, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध सर्व काही या मॅच मध्ये पाहायला मिळतं। बहुत ही अच्छी गेंद इसे खेल दिया है एक्स्ट्रा कवर की दिशा में, फील्डर उसके नीचे, अच्छी फील्डिंग हुई है, चेक होगा और थ्रो आया है। अंपायर ने रिव्यू लिया है बाउंड्री चेक के लिए, देखा जाएगा। कैमरामैन हमारे वहां पर मौजूद है। नाही, आता सामन्याचं सूत्र पूर्णतः आपण पाहायला गेल्यानंतर हे क्षेत्ररक्षणावर असेल। आता आमची टेक्निकल टीम दर्शवेल काय आहे हे। प्रयत्न चांगला म्हणावा लागेल। दुसरीकडे फलंदाज आपण पाहतोय अनिकेत चांगली फलंदाजी करत असताना स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय। दुसरीकडे रोणक आहे, आतापर्यंत संघाला एका चांगल्या परिस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न एकाकी झुंज देतोय। 16 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत। हम देख सकते हैं यहाँ पर YouTube पे लाइव भी देख सकते हैं, बहुत ही बेहतरीन कैमरा वर्क। ये सेफ आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। प्रयत्न चांगला होता आणि प्रयत्नांना या ठिकाणी यश मिळत आहे। दुसरीकडे गोलंदाज साहिल आतापर्यंत चांगला प्रयत्न करत असताना पाहायला मिळतो। आज साहिल स्वतःला म्हणतोय की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पडे हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। ह्या प्रकारचे परिश्रम आतापर्यंत करत असताना आपल्याला पाहायला मिळतो। चांगला प्रयत्न, चांगली लाईन लेन टप्पा सर्व काही रवी सर आतापर्यंत दर्शवतोय। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और एक अच्छी गेंद इसे कट कर दिया है, जैसा आप कहते हैं पुश करो खुश रहो। तो पुश किया, 1 रन भागकर पूरा कर लिया। अब 2 गेंदों में 1 रन बनाने होंगे, जो कि कंपल्सरी चेस होगा। नक्कीच यावेळेला खऱ्या अर्थानं डोकदुखी आपण पाहतोय। अटॅकिंग फील्ड सजवली जाते। येणारे 2 चेंडूमध्ये 1 धावेंची गरज। आणि क्रिकेटमध्ये असं बऱ्याचदा म्हटलं जातं ना की कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले ना तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा दर्शवावा लागतो। कारण कागदी पत्रे आतापर्यंत पाहायला गेलं तर शनिदेव टेंबीपाडेचा संघ एक चांगल्या स्टारकास्टचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु दुसरीकडे एक अपकमिंग यंगस्टर साई चरणचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत एक चांगला बाजी मारत असताना पाहायला मिळतो। येणारे 2 चेंडूमध्ये 1 धावेंची गरज। पुन्हा एकदा पुश केला जातोय का, धावचीची संधी बनली जाते का, परंतु यावेळी टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात। अर्थातच काय तर विजयी संघ ठरतोय टीम साई चरण। कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हार्ड लक टीम। शनिदेव आगाशी टेंबीपाडाचा संघ, आपण देखील खूप चांगला खेळ केला। आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी खूप शुभेच्छा असतील। चला यापुढील होणारा सामना आपण यायचे यंगस्टर पापडी विरोधामध्ये कार्तिक 11चा संघ।